सत्यशोधक ह्या चित्रपटाचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचा, ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तुम्हाला कसा वाटला चित्रपट? सत्यशोधक आहे ना? मग आपण याचा प्रचार प्रसार करायचा. कुणीही मीडिया करत नाही, कुणीही मनवादी मीडिया या चित्रपटाचा प्रचार प्रसार करायचा नाही. बाजूच्या चित्रपटगृहात आपण 200 महिला भगिनींसाठी तो विशेष शो आयोजन केला. म्हणजे ही मीडिया आपल्या महामानवांचा विचार प्रचार प्रसार करणार नाही, परंतु बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की ही आपली जिम्मेदारी आहे. आपण चित्रपट न पाहता या चित्रपटाचा आपण जिथे राहतो, ज्या चाळीत राहतो, ज्या विभागात राहतो, त्या विभागामध्ये आपण याचा प्रचार प्रसार करावा आणि हा महामानवांचे विचार या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्यासाठी आदरणीय आज हे कलाकार बांधव आणि चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ती सर्व टीम आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत, आपल्यासाठी चर्चा करण्यासाठी आले. आपण थांबलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. सर बोला 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 मॅडम, तुम्ही पण बोला. आवडलाय ना? जिथे राहता सगळ्यांना सांगा सिनेमा पहा. आणि तरुण मुलं, जशी तरुण मुलं ना, त्यांना तर कळलंच पाहिजे ना की महात्मा फुले सावित्रीबाई कशा होत्या, काय होतं त्यांचं काम. त्यांना सगळ्यांना शाळेतल्या, तुमच्या जिथे जिथे मुलं शाळेत जात आहेत त्या शाळेत सांगा की त्या मुलांना पाहायला पाहिजे हा सिनेमा. होय होय. मी संदीप कुलकर्णी, मी राजेश्री देशपांडे आणि आम्ही आज इथे आतमध्ये आलो या आमच्या सत्यशोधकच्या शोसाठी ऑडियन्सना आणि सगळ्या आमच्या बंधू भगिनींना भेटायला. फार आनंद होतोय की आम्ही जी मेहनत केली आहे आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं जे काम आम्ही या सिनेमामध्ये आणलं आहे ते आज लोकांच्या साहाय्याने पुढे जात आहे, याचा फार आनंद होतो. कारण हा आता सिनेमा राहिलेला नाही आहे, एक मोठं मिशन आहे आणि हे मिशन मला असं वाटतं आता लोकांच्या हातात. त्यामुळे खरंच जिथे थिएटर्समध्ये सिनेमा लागलेला नाही आहे तिथे सांगा तुमच्या तिथल्या मॅनेजरला, थिएटरवाल्यांना की हा सिनेमा लावा, आम्हाला पाहायचा आहे. कारण आता ऑडियन्समुळेच हा सिनेमा मोठा होईल. आमचं काम आम्ही केलं आहे, हां आमचं जेवढंच काय मेहनत करायची ती आम्ही केली आहे, पण आता तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही सांगा सो दॅट त्या त्या भागातल्या मुलांना आणि त्या त्या भागातल्या सगळ्या परिवाराला तो सिनेमा पाहायला मिळतो. याच्यासाठी आता तुम्ही तुमचं कार्य क्या मैसेज देना चाहेंगे सर इस पिक्चर से आप? मैसेज तो महात्मा फुले और सावित्रीबाई ने दिया हुआ है. हमने तो किरदार निभाया है, लेकिन जो भी उनका काम है, जो फिल्म में आया है, जो हमने मेहनत की है, अब बस वो ऑडियंस है उसको बड़ा करे, उसको आगे ले जाए. ऑडियंस का तो बहुत प्यार मिल रहा है यहाँ पे, देखे लोगों नहीं, ने. लेकिन फिर भी अभी भी कई थिएटर्स में लगा नहीं है. तो थिएटर्स, हमारे डिस्ट्रीब्यूटर और जो थिएटर वाले हैं ना, ये समझ लें कि ये बहुत ज़रूरी फिल्म है और इसको सब जगह पे लगाना चाहिए ताकि उस इलाके के लोगों को भी देख पाए ना फिल्म, है ना. प्यार तो मिलेगा, इसीलिए तो हम कह रहे हैं कि प्यार को बांटो ना, प्यार को बढ़ाओ ना. दर्शकों से क्या कहना चाहेंगे? इसको दर्शकों को, अब दर्शकों क्या, दर्शकों को देखनी है फिल्म, और जो नहीं देख पाए उसको क्या कहना चाहेंगे? वो देखें. मैनेजर को बोले, थिएटर जो पास में तुम्हारे थिएटर है उसको मैनेजर के पीछे पड़े, उसको बोलो ये फिल्म लगाओ हमारे लिए. मॅडम तुम्ही काय बोलणार? आता संदीप ने सगळं काही बोललेलं आहे, पण आभाळा एवढं यांचं काम आहे जे दाखवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे. खूप महत्त्वाचा संदेश आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल ना तर लहान मुलांना सुद्धा या गोष्टी कळत आहेत. त्यामुळे तुमच्या अख्ख्या पूर्ण कुटुंबाला घेऊन या, सिनेमा बघा, याच्यावर चर्चा करा. तुम्ही पुस्तकं परत उघडून बघा की काय काय आपल्याला शिकवलेलं आहे. कारण आजही आपण जे काही दाखवलेलं आहे 200 वर्ष पूर्वीचं, आजही बऱ्याच गोष्टींवर काम केलेलं नाही आहे. तर
तुम्ही बघा सिनेमा, तो अनुभव घ्या आणि तो अनुभव जो घेतलेला आहे त्याच्यावर काम करा, जसं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. मैम आज की तारीख में जो पिक्चर बनते हैं उसमें जाने से पहले लोग सोचते हैं कि ये पिक्चर देखने जैसा है कि नहीं है, समाज में कैसा संदेश आएगा, लेकिन ये पिक्चर में अपने इतिहास को बताया गया और लोगों में कहीं ना कहीं जागरूकता जगाई गई है। तो ऐसे लोगों को पिक्चर और बनने चाहिए कि नहीं बनने चाहिए? बनने चाहिए। जिन्होंने ये हमारे एक्चुअल हीरोज है ना, ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले हमारे हीरोज है और ये एग्जाम्पल्स लोगों के लिए बहुत ही इम्पोर्टेंट है और यही एग्जाम्पल्स आज छोटे बच्चों के तक पहुंचने चाहिए कि ऐसे दो लोग थे, ऐसे लोग थे जिनकी वजह से आज हम सब खड़े हैं। तो ये घर घर तक पहुंचना चाहिए ये संदेश। सर मैम आप दोनों से क्वेश्चन है, एक महान लोगों का एक्टिंग करना है, एक एक्ट्रेस को कितना चैलेंजिंग रहता है महान पुरुष का रोल करना? बहुत चैलेंजिंग रहता है, बहुत काम करना पड़ता है हमें। ऐसा नहीं है कि आप बस हाथ में ले लो कर लो, बहुत पढ़ना पड़ता है, बहुत देखना पड़ता है, बहुत सोचना पड़ता है। और ये दो ऐसे किरदार हैं जिनके लिए समाज में रहना हमारे लिए बहुत ज़रूरी है। जैसे संदीप ने और मैंने हम दोनों ने इतना समाज में रह के समाज की बातों को समझ के ये किरदारों को निभाया है, तो मेहनत तो बहुत होती है कि आप ऐसे ही पढ़ के नहीं कर सकते। आप ये बहुत जवाबदारी का काम होता है और इसलिए मैं कह रहा हूँ कि हमने तो अपनी जवाबदारी निभाई है, अब थोड़ा ऑडियंस अपनी जवाबदारी निभाए और लोगों को जान के मतलब क्या होता है ना कि जैसे आपने कहा कि ऐसी फिल्में बननी चाहिए या देखनी, तो अब तो ये बिल्कुल साबित हो चुका है, तो देखनी तो चाहिए, लोगों को अच्छी भी लग रही है। तो अब लोगों के हाथ में है कि वो अपने अपने इलाके के थिएटर में जाके बताएं कि ये फिल्म लगनी चाहिए, उनके थिएटर में होनी चाहिए, है ना? ठीक है। यांनी जे महान कार्य केलेलं आहे, समाज सुधारण्याचे काम केलेलं आहे आणि त्यांच्या कार्यातून समाज खरोखरच घडलेला आहे। स्पृश्य अस्पृश्य लोकांचा जो अन्याय अत्याचार होता त्याच्याशी त्यांनी खूप लढा दिलेला आहे आणि सावित्रीबाई फुले यांना त्यांनी खूप कष्टानं त्यांना शिकवलेलं आहे आणि त्या शिकवणीच्या माध्यमातून पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले ही विद्येची देवता म्हणून तिला मानलं गेलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला आपलं गुरुसुद्धा या ठिकाणी मानलेलं आहे आणि आज म्हणून महात्मा फुले बाबासाहेबांचे गुरु या विश्वामध्ये त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने त्यांचं कार्य आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं जे कार्य आहे, खरोखर मुलामुलींची सगळ्या शाळा काढली, त्यांना शिकवलं, पुरुषांच्या जे मुलं होते त्यांच्यासाठी त्यांनी मार खाल्ला, लोकांनी त्यांच्यावर शेण फेकलं, दगड फेकली, अशा कठीण परिस्थितीत जाऊन त्यांनी समाज सुधारण्याचं काम केलेलं आहे। म्हणून त्यांना समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले असं या ठिकाणी म्हणतात। त्याचप्रमाणे त्यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले असं सुद्धा म्हणतात। जय भीम। त्याच्यामध्ये महापुरुषांचे विचार आहेत आणि आवडला दिवशी जे हॉल बुक केला आहे समाज त्याच्यामध्ये पिक्चर बघतोय, छान वाटतं सगळ्यांना। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की कलाकार आले दिसण्यासाठी खूपच चांगलं आहे आणि खूप आवडला अजून या मूवीचा पिक्चरचा प्रचार करणार, सगळ्यांनी बघावा। जय भीम, जय शिवराय। अशा राजश्री देशपांडे या सावित्रीबाईंच्या भूमिकेत त्यांना आपण बघितलं, त्या उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेमध्ये संदीप कुलकर्णी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे कारण आपल्या महामानवांची चळवळ, महामानवांचे विचार कोणताही मीडिया दाखवणार नाही, कोणतीही चॅनल दाखवणार नाही, परंतु हा प्रचार आपल्याला करायचा आहे। ज्याप्रमाणे ह्या चित्रपटामध्ये सावित्रीबाई फुलेंची शिक्षिका झाल्यानंतर पहिली जी वर्गातली हे होती मुलगी होती त्या सुद्धा मुस्लिम समाजापैकी होत्या आणि आज सुद्धा ह्या चित्रपटाचं आयोजन गेल्या अनेक वेळा आपण बहुजन चळवळीतील महामानवांचे जे जे विचार असेल, शूद्राचा राजीव असेल किंवा सिद्धार्थ गौतम असेल किंवा जयंती असेल आणि आज आपण
सत्यशोधक हा चित्रपट आपल्या महिला भगिनींसाठी आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी क्या बात हो गई हमारी अच्छा एक थोड़ा लाख रुपये वो मार्केट में है वो भी कोई लाखों एक थोड़ा लाखों गैर थोड़ा में अरे वो तो है ये 25 साल में 25 साल में पकड़ा या पक्षाच्या गोरेगाव विधानसभेच्या वतीनं आज या ठिकाणी होलसेल में थे यहाँ लेकर हाल शांत रहो सर, फोन बंद कर। रमेशजी पाईकराव लेकिन खाना फोन करो ये भाई फोन बंद कर, बाइक चालू दिख रहा है। रेश्मा खान यांच्या सहकार्याने या ठिकाणी आज सत्यशोधक हा महात्मा फुले आणि सावित्रीज्योती फुले यांच्या जीवनावर आधारित असलेला पिक्चर या ठिकाणी त्याच्या शोचं आयोजन केलेलं होतं आणि या निमित्ताने या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची ज्यांनी भूमिका केली आहे त्या अभिनेत्री राजेश्री देशपांडे आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले ज्यांनी या ठिकाणी साकारलेलं आहे ते अभिनेते या ठिकाणी देशपांडे या दोघांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी हा विशेष शो आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी आज आमच्या उत्तर पश्चिम पुणे जिल्ह्याचे या ठिकाणी युवा अध्यक्ष सुनीलजी बोर्डे साहेबांचे या ठिकाणी फोटोग्राफर आदरणीय महेशजी लक्ष्मेश्वर त्याचप्रमाणे तालुक्यातील आमचे सगळे पदाधिकारी छायाताई राऊत आणि या ठिकाणी आमचे रमेशजी पलांगे विजयजी सागरे पूर्णाथ गायकवाड आमचे लक्ष्मीबाई पाईकराव शेजराव या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा जो शो आयोजित केलेला होता मी रिपब्लिकन पक्षाचा उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याचा अध्यक्ष किशन जाधव आदरणीय संदीपजी कुलकर्णी यांना लाख लाख धन्यवाद देतो की त्यांनी आजही या वर्तमान स्थितीमध्ये महात्मा फुल्यांची भूमिका साकार करून नव्या पिढीला महात्मा फुले या ठिकाणी सादर या ठिकाणी जाणवून देण्याचं आणि महात्मा फुले म्हणजे काय हे या ठिकाणी या चित्रपटामध्ये साकार केलं त्याबद्दल मी आंबेडकरी समाजाच्या वतीनं आणि महात्मा फुलेंच्या सर्व अभियानाच्या वतीनं कोटणीजी आपलं मनापूर्वक अभिनंदन करतो आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो उदंड आयुष्य लाभो याही पुढं उत्तरोत्तर आणखीन अशा अभिनयामधल्या भूमिका तुमच्याकडून साकार होत यासाठी रिपब्लिकन परिवाराच्या वतीनं तुम्हाला मी शुभेच्छा देतो या ठिकाणी राजेश्री देशपांडे या आमच्या अभिनेत्रीने सुद्धा सावित्रीबाईंची जिवंतपणे साकारली आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि त्यांच्याकडून अशी चरित्रातली या ठिकाणी महानायकांची नायिकांची चरित्र या ठिकाणी लोकांसमोर आणण्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो लोकांना अशी विनंती करतो आज खरं म्हणजे आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय श्रीमाताई आठवले या ठिकाणी येणार होत्या आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी सन्मान करायला ठरवलं होतं काही अपवादी कारणामुळे ते आले नाही तरी सुद्धा आपण या ठिकाणी आलात आमच्या प्रेमाचा स्वीकार केला त्याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं रामदासजी आठवले यांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुमचा अभिनय अशाच तऱ्हेने उत्तरोत्तर वाढत जाऊ अशा तऱ्हेच्या शुभेच्छा व्यक्त करतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा सावित्रीबाई फुल्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदीप कुलकर्णी साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं संदीप कुलकर्णी जी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ राजेश्री देशपांडे आगे बढ़ो हम तुम्हारे